नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इम्पॉर्टंट इक्वेशन इन ट्रिगोनोमेट्री म्हणजे त्रिकोणमितीय नित्य समानता सांगणार आहे. 1 नंबर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 म्हणजे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही मूळ नित्य समानता आहे. आता ह्याचंच रूपांतरित नित्य समानता 2 आहेत. जर या दोघांपैकी एक काढायचं असेल तर या वापरता येतात. जसं साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थीटा. आता दुसरी नित्य समानता 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा ही मूळ नित्य समानता आहे, म्हणजे मेन इक्वेशन म्हणतो याला आपण. आता ह्यालाच आपण 2 प्रकारे वापरू शकतो रूपांतरितमध्ये. आता ह्याच्यापैकी काढायचं असेल तर वापरता येतं हे. तर कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा 1 म्हणजे अधिक 1 तिकडे गेलं वजा 1 झालं, म्हणून ही नित्य समानता वापरता येते कॉटच काढताना. दुसरी आहे 1 बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा. ह्यालाच आपण बाजूची अदलाबदल करून असं लिहू शकतो कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा बरोबर 1. नंबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा नित्य समानता आहे. आता ह्यालाच आपण परत 2 प्रकारे वापरू शकतो. टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा वजा 1 किंवा 1 बरोबर सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा. तर असे 3 इक्वेशन इम्पॉर्टंट जे आहेत त्याच्यापैकी हे पहिले इक्वेशन आपण फक्त नवीसाठी याचा वापर आहे आणि हे बाकी म्हणजे सर्व हे 3 इक्वेशन रूपांतरित सहित हे वर्ग 10वीमध्ये तुम्हाला वापरता येतात. तर अशा प्रकारे याचा अभ्यास करावा. धन्यवाद.